नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा 3138 वॅकन्सीज या ठिकाणी गट क आणि गट ड मधल्या या ठिकाणी निघालेल्या आहेत। याची पूर्व माहिती आपण बघणार आहोत। या ठिकाणी याची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती लवकरच या एप्रिल महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी बघा 3138 वॅकन्सी आहेत। गट क आणि गट ड चा या ठिकाणी विभाजन केलेलं आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये या सर्व जागा या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपण बघणार आहोत। या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून नाही का या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवलेली आहे। गट क आणि ड संवर्गामध्ये या ठिकाणी किती जागा या ठिकाणी रिक्त आहेत आणि किती या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत याचा या ठिकाणी माहिती मागवलेली होती। केंद्रीय माहिती अधिकार याच्या अधिनियमाने तुम्हाला ही माहिती भेटलेली आहे। तर आपण हे पूर्ण बघणार आहोत। यामध्ये बघा मुद्दा काय होता, मुद्द्यांचा तपशील दिलेला आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। यामध्ये राज्यातील नगर परिषद नगरपंचायत म्हणजे गट क आणि गट ड यांची रिक्त पदभरती प्रक्रियेबाबत विचारलं गेलेलं आहे। त्यामध्ये बघा पहिला पॉइंट जो होता, राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत मधील एकूण गट क आणि गट ड रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देणे, म्हणजे त्यांना ही माहिती मागितली गेलेली होती। सेकंड आहे पदभरती प्रक्रियेबद्दलची सद्यस्थिती काय, म्हणजे हे जे पद आहेत जे नगर परिषद आणि नगरपंचायतचे पद भरती करण्याची सध्याची परिस्थिती काय ते एक विचारलं होतं। त्यानंतर पद भरती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे TCS आहे एक IBPS आहे, तर कोणत्या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी घेण्यासाठी ते सुद्धा विचारलं गेलेलं आहे। आणि शेवटचं होतं त्या तर पदभरतीची जाहिरात जी आहे ती कोणत्या महिन्यात येईल असं लिहिलेलं होतं। तर या ठिकाणी बघा एप्रिल महिन्यामध्ये येण्याचे संकेत आहेत। हे चालू एप्रिल 2025 चा जे महिना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याची जी ॲडव्हर्टाइज आहे गट क आणि ड नगर परिषद नगरपंचायत मधल्या तर हे दिसून जाणार आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी बघा 3138 वॅकन्सी आहेत। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या स्थापनेवरील गट क आणि ड मधलं या ठिकाणी जे रिक्त पद आहेत त्यांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती प्राप्त झालेली आहे। या ठिकाणी पूर्ण पदे आपण बघणार आहोत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। या ठिकाणी बघा जिल्ह्याचे नाव दिलेले आहेत, रिक्त पद दिलेले आहेत गट क आणि गट ड मधले आणि एकूण रिक्त पद समोर दिलेलं आहे। ठीक आहे, तर आपण सर्व बघूया। या ठिकाणी पहिलं जे आहे ते पालघर आहे बघा 48 जागा क मध्ये आहे, ड मध्ये 3 जागा, टोटल 51 जागा आहेत। रत्नागिरीमध्ये बघा 27 8 असं 35 जागा एकूण आहेत। ठाणे या ठिकाणी बघा 27 9 36 जागा आहेत। रायगडमध्ये बघा या ठिकाणी 49 जागा आहेत। सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी 29 जागा आहेत। कोकण विभाग या ठिकाणी एकूण बघा गट क साठी सगळ्यात जास्त 139, ड साठी 61 असे म्हणून 200 जागा फक्त या ठिकाणी कोकण विभागासाठी आहेत। त्यानंतर बघा कोल्हापूर विभाग असेल तर या ठिकाणी 43 जागा आहेत। सोलापूरसाठी या ठिकाणी 95 जागा आहेत। हे गट क आणि ड च्या जागा आहेत, ते तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा वाचू शकतात। सांगली या ठिकाणी आहे त्याला 99 जागा आहेत। सातारामध्ये या ठिकाणी बघा 121 जागा आहेत। पुण्यामध्ये या ठिकाणी 54 जागा आहेत। या ठिकाणी बघा पुणे विभाग आहे त्याला 296 क मध्ये आहे आणि ड मध्ये 116 सगळ्यात जास्त, तर 412 जागा या टोटल आहेत या ठिकाणी पुणे विभागात। नागपूरमध्ये या ठिकाणी बघा 129 जागा आहेत। वर्धा या ठिकाणी बघा 82 जागा आहेत। भंडारामध्ये या ठिकाणी 43 जागा अवेलेबल आहेत। त्यानंतर गोंदियामध्ये या ठिकाणी 39 जागा आहेत। चंद्रपूरमध्ये या ठिकाणी 84 जागा आहेत आणि गडचिरोलीमध्ये या ठिकाणी 63 जागा आहेत। त्यानंतर बघा हा नागपूर विभाग आहे एकूण। आता नागपूर विभागाचे आपण बघूया। या ठिकाणी पहिलं जे आहे या ठिकाणी अमरावती आहे, त्याच्या बघा एकूण 100 जागा आहेत। हे गट क चे आहे टोटल आणि गट ड मध्ये नागपूर विभागातून 352 जागा आणि गट ड साठी 88 जागा, टोटल 440 जागा दिलेल्या आहेत। त्यामध्ये सेकंड जे आहे अकोला आहे त्यासाठी 75 जागा आहेत। वाशिम आहे त्यासाठी 49 जागा आहेत। यवतमाळला या ठिकाणी बघा 149 जागा आहेत। बुलढाणा या ठिकाणी 114 जागा आहेत। अमरावती विभाग एकूण 330 क साठी आहे आणि ड साठी 157 असे 487 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर बघा धुळे, त्याच्यामध्ये अमरावती विभागामध्ये धुळेमध्ये एकूण 29 जागा आहेत। अहमदनगर जे आहे त्याला 132 जागा आहेत। नाशिक साठी बघा या ठिकाणी 83 जागा आहेत। जळगाव साठी 124 जागा आहेत या ठिकाणी। नंदुरबार साठी या ठिकाणी 43 जागा आहेत। या ठिकाणी बघा नाशिक, जळगाव आणि नंदुरबारला गट ड साठी एकही जागा नाही, ह्या गट क मधल्या जागा आहेत। ठीक आहे, या ठिकाणी बघा पाचवं जे आहे नाशिक विभाग येतोय, एकूण 403 जागा गट क साठी आहेत, 8 जागा ड साठी, 411 टोटल आहेत। यामध्ये बघा एक औरंगाबाद आहे त्यासाठी 91 जागा आहेत। नंतर बीड आहे या ठिकाणी तर 157 जागा आहेत। परभणी आहे या ठिकाणी तर 76 जागा आहेत।
जालनासाठी या ठिकाणी 71 जागा टोटल आहेत. त्यानंतर बघा 5वं जे आहे उस्मानाबाद आहे, 449 जागा आहेत या ठिकाणी. नंतर हिंगोलीसाठी या ठिकाणी 51 जागा आहेत. लातूरसाठी या ठिकाणी 70 जागा आहेत. नांदेडला बघा या ठिकाणी 223 जागा आहेत, त्यामध्ये 94 ड साठी आहेत, 129 या ठिकाणी क गटासाठी आहेत. आणि औरंगाबाद विभाग एकूण 631 टोटल, 557 ड मध्ये 1188 जागा या टोटल रिक्त आहेत. तर अशा प्रकारे गट क मधले या ठिकाणी 2151 जागा आणि गट ड साठी टोटल मध्ये 987 जागा आहेत. एकूण मिळून या ठिकाणी 3138 जागा या रिक्त आहेत. या ठिकाणी बघा उस्मानाबादला सुद्धा सगळ्यात जास्त आहेत, या ठिकाणी 152 गट क मध्ये, गट ड मध्ये 297, 449 जागा आहेत. तर या ठिकाणी बघा 3138 एवढा आकडा मोठा आहे या ठिकाणी गट क आणि ड मधला. विभागावाईज त्यांनी डिवाइड केलेलं आहे, विभागात येणाऱ्या जिल्ह्यावाईज या ठिकाणी त्यांनी डिवाइड करून दिलेलं आहे. ही पूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी स्टॉप करून व्हिडिओ वाचून घेऊ शकता. याची लिंक मी तुम्हाला वाटल्यास डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्या ठिकाणावरून तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. तर ही आहे या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली जी तुम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे 3138 वॅकन्सीची. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.